सुरुवात करूया। मंत्री छगन भुजबळ यांनी निर्णय बदललाय। छगन भुजबळ कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मंत्रिमंडळ बैठकीनंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने शासन निर्णय संदर्भात निवेदन देणार आहेत। आरक्षण हा सामाजिक विषय आहे, ओबीसी प्रश्नात राजकारण आणू नका असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय। कुणीही वाद घालायचा नाही। सध्या ओबीसी नेत्यांमध्ये आक्रोश आहे, तो दाखवणं गरजेचं आहे असं भुजबळ म्हटलंय। खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली आहे। फडणवीसांनी स्वतःची तुलना फिनिक्स पक्षाप्रमाणे केली। याचा अर्थ त्यांची राख रांगोळी करण्याचा प्रकार त्यांच्या सहकार्यांनी केलाय असा हल्लाबोल राऊतांनी केला। फडणवीसांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणात कधीच कुणाची राख होत नाही, कुणीही कुणाबद्दल असे विचार करू नये असं सुप्रिया सुळे म्हटले। कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। ठाकरे गटातील 2 आमदार सोडले तर त्यांचे सर्व आमदार आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर त्यांना आम्ही मोठा धक्का देणार असा दावाही त्यांनी केला। आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवरील केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सरकारी दस्तावेजातून समोर आलंय। गौण खनिज उत्खनन प्रकरणी 90 कोटींचा दंड हा तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या कार्यकाळातील असल्याचं नमूद आहे। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन बहुमताने विजयी होतील असा माझा विश्वास आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। तर श्रीकांत शिंदेंना मोदींनी दिलेली जबाबदारी आणि त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते खऱ्यात उतरवतील असा दावाही त्यांनी व्यक्त केलाय। शिर्डीत अज्ञातांनी सुजय विखेंचे बॅनर फाडलेत। लक्ष्मीनगर परिसरातील दुचाकींची तोडफोडही करण्यात आली आहे। या प्रकरणी सुजय विखेंच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यात होणार आहे। ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 29 वर्षांपासून घडतंय। 3 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना 2 गटात विभागली गेली। आता शिंदे सेनेची आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यासाठी जो उमेदवार 100% निवडून येईल त्यालाच तिकीट दिलं जाणार असल्याची माहिती शिंदे सेनेतील सूत्रांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात 1.5 महिन्यांपासून हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय। रामपूरवाडी परिसरातील वैशाली थोरात यांच्या वस्तीवर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। विशेषतः कावनई आणि आसपासच्या गावात बिबट्याचा वावर वाढल्यानं नागरिक भयभीत झालेत। कपिलधारा रिसॉर्ट परिसरातील 2 बिबटे मस्ती करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाल्यानं नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून साथीच्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले। जिल्हा हिवताप विभागाकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीमध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 113, चिकनगुनियाची 44 आणि मलेरियाचे 100 रुग्ण आढळून आले। जळगावच्या अमळनेरमधील ढेकूबू तांड्यातील मंजारा समाजाला आजही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावतोय। ग्रामस्थांवर उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। स्मशानभूमी नसल्यानं पावसाच्या सरींमध्ये ताडपत्री बांधून अंत्यसंस्कार करावे लागले। सोलापूर रेल्वे विभागातून दसरा आणि दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत। त्यात लातूर ते हडपसर, मुंबई ते लातूर, दौंड ते कलबुर्गी आणि कलबुर्गी ते हडपसर या 4 गाड्यांच्या 230 फेऱ्या होणार आहेत। दसरा आणि दिवाळी काळात सुट्टी असल्यामुळे रेल्वे गाड्या फुल असणार आहेत। लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावातील घसरण काही केल्या थांबत नाहीये। कांद्याचे भाव हे 1500 वरून 1200 रुपये प्रति क्विंटलवर गेल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। महाराष्ट्रामध्ये कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गावठणवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं नागरिक भयभीत झाले, त्यामुळे वन विभागानं बिबट्याला तात्काळ जेरबंद करावं अशी मागणी करण्यात येते। पुण्याच्या जुन्नरमधील 5 तरुणांनी एकत्र येत शेतात औषध फवारून देण्याचा व्यवसाय सुरू केलाय। आपली घरची कामं सांभाळून युवक इतर शेतकऱ्यांच्या शेतात औषध फवारणीची कामं करून 15 ते 20 हजार रुपयांची कमाई करतायत। या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्याही मजूर टंचाईच्या अडचणी दूर झालेल्या आहेत।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची गेल्या महिन्यात तपासणी करण्यात आली होती आणि या तपासणीनुसार 55 पेक्षा अधिक महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आलेत. त्याशिवाय काही महाविद्यालयातील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवलेले आहेत. प्रवेश स्थगित करण्यात आलेल्या या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये असं आवाहन विद्यापीठ प्रशासनानं केलं. चंद्रपूर शहरातील जेसीस चंद्रपूर तर्फे निसर्गासाठी दौड या नावानं मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेमध्ये शेकडो युवक तसंच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. भिवंडीतील स्टेम वॉटर प्लांट इथे क्लोरीन वायुगळती झाल्याची घटना घडली होती. वायुगळतीची माहिती मिळताच अतिरिक्त आयुक्तांसह अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत सर्वांचे प्राण वाचवले. यात 5 कर्मचारी बाधित झाले होते. त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चंद्रपुरात आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांनी झेडपी समोर निदर्शनं केली. 20 ऑगस्टपासून संप सुरू असून राज्यातील 36,000 कर्मचारी संपावर गेलेत. समायोजन ही आंदोलक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. नांदेडमधून विविध शहरांना सुरळीत सुरू असलेली स्टार एअर कंपनीची विमानसेवा 22 ऑगस्ट रोजी अचानक निलंबित झाली. धावपट्टी अतिशय धोकादायक झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सर्व स्तरातून वाढलेला दबाव लक्षात घेता धावपट्टी नूतनीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होऊन विमानसेवा पूर्ववत होईल असं सांगण्यात आलं. ग्रामविकास आणि पंचायती राज विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायती राज राज्यमंत्री योगेश कदम यांनी मार्गदर्शन केलं. श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दिवशी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार असून ती 9 रात्री पूर्ण झाल्यानंतर पूर्ण होईल. महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवीनं घेतलेली ही विश्रांती असल्याची आख्यायिका सांगितली जाते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी डीजे मुक्त आणि लेझर लाईट शो शिवाय गणेशोत्सवाच्या ईद ए मिलादच्या मिरवणुका काढाव्यात आणि त्याचं पालन सर्वांना बंधनकारक राहील असे आदेश काढले होते. त्यानुसार दोन्ही उत्सव डीजे मुक्त पार पडले. आता दोन्ही अधिकाऱ्यांचे हेच आदेश यापुढील प्रत्येक उत्सवापूर्वी काढले जातील आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे इयर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर इयर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे. मावळसह मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल. राहुळ घाटात मुंबई आग्रा महामार्गावर बुलेट गॅस टँकरचा अपघात झाला. टँकर पलटल्यानं त्यातून गॅस गळती होत असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. गॅस गळती थांबवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. डोंबिवलीमध्ये महिला चोरांनी धुमाकूळ घातलाय. महिलेनं भर दिवसा घरात घुसून कामगाराच्या बॅगेतून 20,000 लंपास केले. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. नागपुरात डोळे तपासणीसाठी जाणाऱ्या दाम्पत्यावर काळ्यानं घाला घातला. विरुद्ध दिशेनं येणाऱ्या मालवाहू वाहनानं धडक दिल्यानं 50 वर्षीय पती राजकुमार कुंभारे आणि 47 वर्षीय पत्नी इंदू कुंभारे यांचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये 2 तरुणींनी मुलांचा वेश करून 3 साथीदारांसह ट्रक चालकांना लुटलं. यावेळी पोलिसांनी सापळा रचत दोन्ही तरुणींना पकडलं असून त्यांचे 3 साथीदार फरार झालेत. आतापर्यंत या दोघींनी 6 महिन्यात 30 ट्रक चालकांना लुटल्याची कबुली दिली आहे. रायगडमध्ये अँटी करप्शन विभागानं धडक कारवाई केली आहे. महिला पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या नेतृत्वात बांधकाम विभागाच्या टेस्टिंग लॅबवर धाड टाकत 15,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या 2 महिलांना रंगेहात पकडण्यात आलं. चंद्रपुरात चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसच्या धडकेत एका सांबराचा मृत्यू झाला. या मार्गावर यंदा एकूण 7 वन्यजीवांचे बळी गेले असून त्यात 3 अस्वल, 3 सांबर आणि एका रानगव्याचा समावेश आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी यांना दणका दिलाय. संजना जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे सरकारचे 12,61,271 रुपयांचा महसूल बुडाल्याचा ठपका ठेवत त्यांचं निलंबन करण्यात आलं.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनावेळी झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरांनी शेकडो मोबाईल लंपास केलेले आहेत। या प्रकरणी काळा चौकी आणि डीबी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शनिवारपासून नागरिकांची गर्दी झाली होती। किमान 300हून अधिक मोबाईल चोरीला गेल्याची शक्यता आहे। विसर्जनासाठी शनिवारी आणि रविवारी गिरगाव चौपाटीवर गर्दी झाली होती। नागपूर पालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यावर आज सुनावणी होणार आहे। 115 हरकती विविध पक्षांकडून दाखल करण्यात आल्या। पुणे मेट्रोला गणपती बाप्पा पावलाय। गणेशोत्सव काळात प्रवाशांची आणि आर्थिक उत्पन्नाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे। महामेट्रोला 5.67 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न प्राप्त झालंय। मुंबई शहरात पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्यासाठी बेस्ट उपक्रमात टप्प्याटप्प्यानं विद्युत बस दाखल होत आहेत। 17 विद्युत बस नुकत्याच दाखल झालेल्या आहेत आणि या बस ओशिवरा आगारातून विविध मार्गांवर चालवल्या जाणार आहेत। सध्या यातील 4 बस या कोस्टल रोडवर ओशिवरा आगार ते वरळी दरम्यान धावणार आहेत। नागपुरात जड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी शहरातील 60 ठिकाणी जड वाहनांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे। सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत या 60 ठिकाणांवरून जड वाहनं शहरात येऊ शकणार नाहीत। नवरात्रीसह दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। देशभरातील ज्यादा मागणी असलेल्या विविध मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात वाढ करण्यात आली आहे। मात्र मुंबई गोवा जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यात अद्याप वाढ करण्यात आलेली नाही आणि त्यामुळे कोकणातील वंदे भारत दुर्लक्षित असून प्रवाशांची मागणी असून देखील 8 डब्यांच्या CSMT ते मडगाव वंदे भारत एक्सप्रेस डब्यामध्ये वाढ करण्यात आली नाही। नवीन नागपूरला 11,300 कोटींचा बूस्टर डोस मिळालेला आहे। MMRDA आणि हुडको यांच्यामध्ये हा करार झालाय। या करारामुळे नवीन नागपूरच्या जागतिक दर्जाच्या विकासाला चालना मिळणार असून आर्थिक आणि व्यावसायिक चेहरा बदलण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।